नमस्कार, मी अनिल जगताप. अनेक शेतकरी बांधवांनी फोन करून ही विचारणा केली की 2025चा जो पीक विमा मंजूर झालेला आहे तो प्रत्येक तालुक्याला महसूल मंडळ वाईज किती बसेल याविषयी आपण थोडीशी माहिती द्यावी. त्यानुसार आज हा व्हिडिओ मी तयार करत आहे. सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण 57 महसूल मंडळ असून 42 ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र आहे. त्यामुळं केवळ 42 महसूल मंडळातील त्या ठिकाणी 504 पीक कापणी प्रयोग झालेले आहेत. त्यातले 14 महसूल मंडळ हे पीक विमा रकमेपासून वंचित राहिलेले आहेत. आता तालुकावाईज जर आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल सर्वाधिक पीक विमा हा यावर्षी धाराशिव तालुक्याला मिळणार आहे, जो 94 कोटी रुपये आहे. आणि त्या तालुक्यातील धाराशिव ग्रामीण असेल, पाडोळी असेल, आंबेजवळगा असेल, ही 3 महसूल मंडळं पीक विमा मदतीपासून वगळली गेलेली आहेत. त्यानंतर तुळजापूर तालुक्याला 90 कोटी रुपये मिळणार आहे. त्यानंतर कळंब तालुक्याला जवळपास 61 कोटी रुपये मिळणार आहे. त्यानंतर उमरगा तालुक्याला जवळपास 44 कोटी रुपये मिळणार आहे. त्यानंतर भूम तालुक्याला 35 कोटी रुपये मिळणार आहे. त्याच्यानंतर लोहारा तालुक्याला 4 कोटी 86 लाख, तर वाशी तालुक्याला 4 कोटी 52 लाख रुपये, तर परंडा तालुक्याला केवळ 71 लाख रुपये मिळणार आहे. यावर्षीच्या पीक विमा नुकसान भरपाई देताना सर्वाधिक फटका हा परंडा आणि लोहारा तालुक्याला बसलेला आहे. परंडा तालुक्यातील 6 महसूल मंडळ असतील, आनाळा असेल, सोनारी असेल, पाचपिंपळा असेल, 6 महसूल मंडळ त्या ठिकाणची वगळली गेलेली आहे. लोहारा तालुक्यातील माकणी, धानोरी, जेवळी असेल, धाराशिवमधलं आत्ता सांगितल्याप्रमाणे आंबेजवळगा असेल, पाडोळी असेल, धाराशिव ग्रामीण असेल, वाशी तालुक्यातलं वाशी असेल आणि कळंब तालुक्यातलं शिराडोळ, ही 14 महसूल मंडळ वगळलेली आहे. त्याच्यासाठी आपण राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे याचिका दाखल केलेली आहे. येत्या 30 तारखेला लोहारा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहोत. 30 तारखेला 11 वाजता आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहू अशी विनंती देखील आपल्याला करत आहे. त्याचप्रमाणे आपण आपल्या ग्रामपंचायतमध्ये या संदर्भातले कृषी सचिवांच्या नावाने ठराव घ्यावेत आणि घेतलेले ठराव माझा मोबाईल नंबर किंवा व्हॉट्सअप नंबर जो 80 10 120 316 आहे त्यावरती पाठवून द्यावा. आंदोलनाची पूर्वतयारीचा भाग म्हणून आज लोहारा तालुक्यातील माकणी, धानोरी, जेवळी या 3 महसूल मंडळातील शेतकऱ्याच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधत आहे. ही माहिती देण्यासाठी आपल्यासमोर आलो. आणखी एक, कालच 2020च्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये तारीख होती. आता सुप्रीम कोर्टाने पुढची तारीख ही 30 सप्टेंबर दिलेली आहे. नमस्कार.